तर जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। 2019च्या निवडणुकीत विभाजनाच्या पूर्वी शिवसेनेच्या 56 जागा, राष्ट्रवादीच्या 54 आणि काँग्रेसच्या 45 जागा होत्या। यातील जागा ज्या पक्षाने जिंकल्या आहेत त्यावर तिथल्या पक्षाचा दावा असेल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये विभाजनापूर्वीच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या। विभाजनाच्या पूर्वी 80 तिथे 54 होते, आमच्या 45 होत्या। त्यामुळे 155 जागा या 3 पक्षापैकी कोणी जिंकलेल्या आहेत, त्यांचा हा प्रथम दावा असणार आहे। तर जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। 2019च्या निवडणुकीत विभाजनाच्या पूर्वी शिवसेनेच्या 56 जागा, राष्ट्रवादीच्या 54 आणि काँग्रेसच्या 45 जागा होत्या। यातील जागा ज्या पक्षाने जिंकल्या आहेत त्यावर तिथल्या पक्षाचा दावा असेल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये विभाजनापूर्वीच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या। विभाजनाच्या पूर्वी 80 तिथे 54 होते, आमच्या 45 होत्या। त्यामुळे 155 जागा या 3 पक्षापैकी कोणी जिंकलेल्या आहेत, त्यांचा हा प्रथम दावा असणार आहे।